आप देख रहे हैं सहारा स्पीड न्यूज। निप्पाणी शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त। श्रीराम सेना कर्नाटकचा पालिकेवर धडक मोर्चा। 7 दिवसात कारवाई न झाल्यास जनावरे पालिकेत बांधण्याचा अंतिम इशारा। निप्पाणी शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले असून यामुळे होणारी जीवित व वित्तहानी थांबवण्यासाठी श्रीराम सेना कर्नाटक व त्रस्त निप्पाणीकरांच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला। या संदर्भात श्रीराम सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्य अधिकारी गणपती पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। निवेदनात नमूद केल्यानुसार निप्पाणी शहरातील मुख्य चौक, बस स्थानक परिसर आणि निवासी भागात जनावरांचे कळप ठाण मांडून असतात। यामुळे शाळकरी मुले, महिला आणि वृद्धांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे। या जनावरांच्या धडकेमुळे अनेक अपघात घडले असून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे। तसेच गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातही जनावरे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत। श्रीराम सेनेने प्रशासनाकडे आक्रमक मागण्या केल्या आहेत। यात प्रामुख्याने जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर सार्वजनिक शांतता भंग आणि निष्काळजीपणा या कलमाखाली फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे। तसेच पकडलेल्या जनावरांचे तातडीने पांजरपोळ किंवा गोशाळेत पुनर्वसन करून मालकांकडून मोठा दंड वसूल करावा असेही निवेदनात म्हटले आहे। प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास 7 दिवसानंतर आम्ही सर्व मोकाट जनावरे गोळा करून ती थेट नगरपालिका कार्यालयाच्या आवारात आणून बांधू। त्यानंतर निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला नगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असा इशारा श्रीराम सेनेच्या वतीने देण्यात आला। निवेदन देताना श्रीराम सेनेचे चिक्कोडी जिल्हा कार्याध्यक्ष अमोल शेंडके, निप्पाणी तालुका प्रमुख अजित पारळे, तालुका कार्याध्यक्ष बबन निर्मळे, अक्षय वाघेला, योगेश चौगुले, वैभव भाट, श्रीनंद तारळे, प्रशांत घोडके, विशाल जाधव, विजय पात्रूड, आकाश मल्लाडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम। आज श्रीराम सेना कर्नाटक निप्पाणी तालुका विभागाच्या वतीने माननीय नगरपालिका आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। जे निवेदनाचा विषय आहे, गेले महिनाभरापासून निप्पाणी शहरामध्ये काही मोकाट जनावरे या ठिकाणी अतिशय हैदोस घालत आहेत। या मोकाट जनावरांच्यामुळे इथला आठवडा बाजार, गुरुवारच्या बाजारमध्ये ही जनावरं घुसून जे ग्रामीण भागामधून शेतकरी या ठिकाणी भाजीपाला विकण्यासाठी आलेले असतात, तर अशा गरीब शेतकऱ्यांचा भाजीपाला ते या ठिकाणी फस्त करत आहेत। आणि ही जनावरे इतकी उन्मत्त आहेत की त्यांना जर आडवा केलं तर ती जनावरं थेट माणसांवरती हल्ला करून अनेक जखमी झालेल्याची घटना या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर रस्त्याच्या भरमध्ये ठिय्या मांडून बसल्यामुळं वाहतुकीला मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निप्पाणी शहरामध्ये निर्माण होत आहे। त्याचबरोबर अचानक 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या आडवा आल्यामुळे अनेक अपघातांचं सुद्धा घटना या निप्पाणी शहरामध्ये घडलेल्या आहेत। त्याचबरोबर 2 जनावरांच्या मध्ये झुंज लागल्यामुळं अनेक 4 व्हीलर असतील, अनेक मोठ्या मोठ्या वास्तूंचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। तर अशा या मोकाट जनावरांच्यामुळे निप्पाणी शहर अतिशय दहशतीखाली या ठिकाणी वागत आहे। त्यामुळे अनेक शेतकरी असतील, व्यापारी वर्ग असेल, शाळकरी विद्यार्थी असतील, वयोवृद्ध असतील, या सर्वांनाच या मोकाट जनावरांचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। आणि ह्या जनावरांचं काही मालकसुद्धा जे निप्पाणी शहरामध्ये आहेत आणि त्यांनी आपली जनावरं मोकाट या शहरामध्ये सोडून त्यांनी ही सर्व मजा पाहत बसलेली आहे। तर आज माननीय आयुक्त साहेबांना आम्ही या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की पहिल्यांदा या जनावरांचं मालक आहेत त्यांच्यावरती कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कारण हा कायद्याच्या दृष्टीने एक मोठा गुन्हा आहे। तर या जनावरांच्यामुळे जर अपघात होत असताना आणि शहरात हे मोठ्या प्रमाणामध्ये अशी जर जीवित वित्तहानी जर होत असताना हे मालक जर गप्प बसत असेल तर पहिल्यांदा या जनावरांच्या मालकांच्यावरती कारवाई करावी। त्यांनी आपली जनावरं आपल्या घरात बांधावीत, नाही जर बांधली तर ती जनावरं गोशाळा किंवा पांजरपोळ या ठिकाणी ती जनावरं पाठवावीत। आणि 8 दिवसाच्या आतमध्ये नगरपालिकेने कोणत्याही पद्धतीचा यावरती जर निर्णय घेतला नाही तर निप्पाणी शहरामध्ये मोकाट फिरणारी सर्व जनावरं गोळा करून नगरपालिकेच्या गेटला बांधण्यात येतील असा इशारा आम्ही श्रीराम सेना कर्नाटककडून या ठिकाणी देत आहोत। जय श्रीराम।